नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या भरती प्रक्रियापासून किंवा अपडेटपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या जाहिराती होत्या त्या पूर्णपणे त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत NICच्या अंतर्गत जे आहे ते जाहिरातीचं व्हेरिफिकेशन जे आहे ते सुरू आहे. आता हे सगळं सुरू असताना लवकरच या जाहिराती प्रसिद्ध होऊन विद्यार्थ्यांकडनं भावी शिक्षकाकडनं जे आहे ते प्राधान्यक्रम सुरू होण्याचे संकेत होते आणि किंबहुना ते सुरूही होणार होते. मात्र याच्यामध्ये एक अडथळा निर्माण झाला आहे, एक शंका निर्माण झाली आहे की ही शिक्षक भरती आता खरंच 2-3 महिने लांबेल का, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण त्याला कारणही तसंच आहे आणि ते नियमाने सुद्धा ते कारण योग्यच आहे. कारण आज ग्रामविकास मंत्रालयाच्या मार्फत ग्रामविकास सचिव व वरिष्ठ अधिकारी वर्ग मार्फत ग्रामविकास व पंचायत मंत्री महोदय यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयामध्ये ठीक 3:30 वाजता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने बैठक आहे. एक 15 दिवसाच्या पूर्वी शिक्षण मंत्री महोदय यांची एक बैठक झालेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये बैठक या संदर्भात घेण्याचं ठरवलेलं होतं. मात्र त्या दिवशी का या म्हणजे बदलीच्या संदर्भात त्या दिवशी पण विषय होता, पण त्या दिवशी त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. थोडकी चर्चा झालेली आहे कारण ग्रामविकास विभागाचं कोणीही त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. मात्र आता मंत्रालयाच्या दालनामध्ये स्वतंत्र अशी एक बैठक जी आहे ती दुपारी 3:30 वाजता आयोजित केलेली आहे. आता ही बैठक जर यशस्वी झाली तर नक्कीच शिक्षकांना बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या ज्या काही बदल्या होत्या, 7वा टप्पा या बदली प्रक्रियेचा, त्याच्यामध्ये पती पत्नी एकीकरण असू दे किंवा संवर्ग 1, 2, 3 वेगवेगळ्या ठिकाणी असलेले शिक्षक एकत्र येण्याचे नक्कीच संकेत त्या ठिकाणी निर्माण होतील आणि बदली झाल्यामुळे जागा नक्कीच वाटतील, बिंदूही त्या ठिकाणी जी आहे ते रिकामी होतील. प्रत्येक प्रवर्गाला जे आहे ते त्या बिंदू रिक्त होईल किंवा जागाही त्या ठिकाणी येतील, प्रत्येक जिल्हा परिषदेची जागा येतील. मात्र याचा फायदा शिक्षक भरतीला काय, तर आता याचा फायदा शिक्षक भरतीला काही नाही. कारण जाहिरातीचा टॅप बंद झालेला आहे, जरी वाढल्या किंवा कमी झाल्या. कारण बदलीचं आणि भरतीचं रोस्टर हे एकच असते. आत्तापर्यंत जेवढे व्हेरीफाय झालेत रोस्टर, त्या जागेवरच जे आहे ते बदली प्रक्रिया आज दुपारी जी बैठक होणार त्याच्यामध्ये जर निर्णय झाला तर त्या ठिकाणी बदली प्रक्रियेला गती येईल. फिनिशिस कंपनीचे किंवा अजून कोणती NIC इतर कुठली कंपनी करार केलेली असेल त्याच्या मार्फत जी आहे ती शिक्षकांच्या बदल्या जी आहेत ती पुढची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. डिपेंड आहे आज निर्णय काय होतो. बऱ्याच संघटनेच्या त्या ठिकाणी अध्यक्षांना किंवा प्रतिनिधींना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आज जी बैठक आहे मंत्रालयाच्या दालनामध्ये नक्कीच माझ्या माहितीनुसार मला जर वैयक्तिक विचाराल तर होय, ही भरती प्रक्रियेच्या अगोदर बदली प्रक्रिया राबवली जाऊ शकते. मग याचा परिणाम जो आहे तो शिक्षक भरतीवर नक्कीच 100% होणार आहे. तो कसा होणार आहे तर साधारणतः बदली प्रक्रिया जाहिरातीच्या अगोदर राबवली जाणार. आता या बैठकीकडे पूर्ण आपलं लक्ष असणार आहे आणि तुम्हाला मी किंवा त्याचा अपडेटही देणार आहे. पण तुर्तास हे सांगतो तुम्हाला की 3:30 वाजता ही बैठक आहे आणि नक्कीच ही बैठक यशस्वी होण्याचे दाट संकेत आहेत. शिक्षकांच्या बदल्या होण्याचे दाट संकेत आहेत आणि ह्या कारणाने शिक्षकांच्या जाहिरातीला किमान बराच कालावधी जो आहे त्या ठिकाणी डिले होण्याचे दाट संकेत आहेत. आणि हे 17 जून जे काही 21 जून 2017चा निर्णय आहे शिक्षकांच्या पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये, त्याच्या अंतर्गत ही बदली प्रक्रिया जी आहे ती नियमाने त्याच्या ठिकाणी सांगितलेली आहे की बदली प्रक्रिया राबवल्याच्या नंतर भरती प्रक्रिया शिक्षकांची राबवण्यात यावी, असं ते नियमावली आहे. त्याची GRs आहेत ते शासन निर्णय त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. मग आत्तापर्यंत बदली प्रक्रियेच्या संदर्भामध्ये कुठलाही उल्लेख नव्हता. मात्र आत्ताच अचानकपणे बऱ्याच त्याच्या पद्धतीनं ती पाठपुरावा करत होती. पण तुम्हाला मी पूर्वी सांगत होतो की शिक्षकांच्या नियुक्त्या कुठपर्यंत जातील, निवड याद्या कुठपर्यंत जातील, तर साधारणतः बदली प्रक्रिया राबवली तर डिसेंबरपर्यंत येईल. आत्ता तुम्हाला सांगतो आज जर तो निर्णय घेतला बदली प्रक्रियेचा तर नक्कीच शिक्षक भरती प्रक्रियेला साधारणतः 1.5 ते 2 महिने किंवा 2.5 महिनेसुद्धा विलंब होऊ शकतो. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून हीच अपडेट द्यायची आहे. खरंच ही मीटिंग जर यशस्वी झाली तर भरती प्रक्रिया लांबेल का, तर होय, भरती प्रक्रिया साधारणतः 2-2.5 महिने लांबू शकते. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपडेट देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न केला. तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स कळवा, मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि मीटिंगमध्ये काय घडते त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट देईलच, त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.